एक गोष्ट मी बायकोला सांगितली होती की सकाळी जर मला उठवायचं असेल तर मोठ्याने गाणं लाव. तर मला जाग येईल, नाही तर जाग नाही येणार मला. मोठ्याने गाणं लाव. तसं तिने गाणं लावलं. मी उठलो सकाळी, नाचलो जरा वेळ, घरीच नाचलो छान, आणि मग माझ्या कामाला लागलो. सगळ्यात काय आवडलं असेल ना की बिग बॉसच्या घरापासून ते माझ्या घरापर्यंतचा प्रवास, जिथे मी ट्रॅफिकचा आणि याचा आवाज ऐकला तिथे मला खूप खुश वाटलं. खूप सिरियस पद्धतीने तुम्ही एखादा प्रँक करू शकता. तुम्ही तिकडे अजून केलेत का बाकी जणांवर पण? आणि कोण कोण बकरा बनलं त्यामध्ये? खूप. सचिन मोठा बकरा होता माझ्यासाठी. सचिन, आपली अनुश्री, रुचिता, हे माझे ठरलेले बकरे होते ज्यांना मी कधी फसवू शकतो. पण राखी नाही फसली कधी यात? नाही फसली ना. हो, मला जेवढं जगायचं होतं ना तिच्या बरोबर, प्रत्येक क्षण मी तिच्या बरोबरचा एन्जॉय केला. काय बोलू अजून या. राखी सावंत आहे रे ती, काय एंटरटेनमेंटची क्वीन आहे. त्या बांबूच्या सावलीवरून आम्ही गेस करायचो की किती वाजले असतील. 2 वेळा असे प्रकार झाले की तुमच्या प्रोफेसर कॉमेडीवर बोललं गेलं आणि त्यावेळेला तुम्ही स्टँड घेतलात, खूप क्लिअर स्टँड घेतले, पण ती जी रिॲक्शन आहे ती त्याच्या मागे काय एक्झॅक्टली होतं. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की हो, मान्य आहे, मला विनोद कळतो, विनोद सादर करता येतो. सागर कारंडे हा पहिला माणूस आहे, त्यानंतर तो विनोदी नट असेल. पण एक माणूस म्हणून मी माझे मुद्दे जर मांडतोय आणि त्यात तुम्हाला फक्त कॉमेडीच दिसते तर ते चुकीचं आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. सागर दादा माझ्या सोबत आहेत. मला माहित नाही काय विशेषण लावू, टास्किंग लावू, एंटरटेनमेंटचे नवीन फंडे सागर कारंडे लावू, की काय काय लावू? तुम्ही सांगा काय विशेषण? अरे नाही, फक्त सागर म्हणाला बस तेवढं. सागर दादा एक नवीन पदवी मिळाली मला, ती आवडली आहे मला. बरं, असं म्हणतात की खुर्चीचा मोह सोडवत नाही, पण आज मला वाटतं की खुर्चीला तुमचा मोह सोडवत नाहीये. सकाळपासून कॉन्स्टंट इंटरव्ह्यू देताय. ही एनर्जी आली कुठून? त्या 85 लोकांनी दिलेली एनर्जी आहे ही, ह्याची बिग बॉसची एनर्जी आहे. त्यामुळे ही म्हणून आतापर्यंत ठामपणे उभा आहे, लढतोय, इंटरव्ह्यू देतोय. बरं, आपण या आधी पण गप्पा मारल्या होत्या आणि तेव्हा तुम्ही मला एक किस्सा सांगितला होता की तुम्ही एकदा जिंकून आलेलात, तेव्हा सोनाली वहिनी म्हणाल्या होत्या तुम्ही दारात उभे ट्रॉफी घेऊन, आणि त्या म्हणाल्या की कुकर जरा उचलून ठेवता का? मला विचारायला आवडेल की यावेळेला जेव्हा 85 दिवसाचा पल्ला पार करून अचानक जेव्हा घरी आलात तेव्हा काय झालं? नाही, यावेळी ती स्वतःच कोलॅप्स झाली. मला अचानक, म्हणजे जो माणूस 85 दिवस तिकडे बिग बॉसच्या घरात होता तो अचानक घरात आहे, म्हणजे तो बाहेर एक्झिट झाली आहे त्याची, आणि तिला ते सहन नाही झालं. अगदीच खालीच पडली, ती खालीच बसली होती आणि खूप तनतन करत होती, खूप रागात होती. उत्तम खेळत होता तरी बाहेर कसं काय आलात तुम्ही, बरोबर नाही निर्णय हा, योग्य निर्णय नाही घेतला, आणि असं तसं खूप काय काय बोलत होती. पण नाही, म्हणजे जे आहे ते एक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे, आणि जो निर्णय आहे तो मला मान्य आहे. आता शांत आहे ती, तिनेही मान्य केलं. पण ओव्हरऑल रिझल्ट उत्तम आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बरं, तुम्ही ज्या वेळेला आम्हाला कळलं टीव्हीवरती की आता तुमचं इव्हिक्शन झालंय, तुम्ही एका क्षणाचाही विलंब न लावता पटापट मला पाहताना कुठेतरी मी तुम्हाला 1-2 वेळा भेटले, त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की हा माणूस फिलिंग्स पासून पळतोय. पटापट कुणाला भेटायला मागत नाहीये, पटापट तो घेतलं झप ही फिलिंग आता नको, पटकन दार बंद, खुश, संपलं. त्यानंतर काय झालं मला हे जाणून घ्यायला आवडेल, कारण ते आम्ही स्क्रीनवर नाही पाहिलंय. जे स्क्रीनवर नाही दिसलं तिथे काय घडलं? कारण की तुम्ही फार आवरलं असेल स्वतःला, पण असतं काहीतरी एक, तिथे काय झालं? जे झालं ते पूर्ण दाखवलंय असं मला वाटतं. त्यातलं काही असं काही कट वगैरे नाही काही केलंय. हा, एक घाई होती मला घरातून बाहेर पडायची, कारण अजून थोडा वेळ थांबलो असतो तर रडलो असतो, माझा पाय निघाला नसता. असं होत होतं, आणि माझं की पायच निघत नव्हता माझा. पण म्हटलं रडत जाण्यापेक्षा हसत जाऊया, आणि रडण्याच्या आधी आपण एक्झिट झालो पाहिजे असं वाटलं होतं मला त्यावेळी, आणि मी पटकन एक्झिट घेतली. आणि तो प्रवास कसा झाला सर घरी येण्यापर्यंतचा? कारण की तुमच्याकडे फोन नसतो, काय नसतो, त्यांची एक प्रोसेस असते. मला सगळ्यात काय आवडलं असेल ना की बिग बॉसच्या घरापासून ते माझ्या घरापर्यंतचा प्रवास,
जिथे मी ट्रॅफिकचा आणि याचा आवाज ऐकला तिथे मला खूप खुश वाटलं. आहा, म्हटलं आता आपण मुंबईत आहोत आणि आता आपण जिवंत आहोत असं वाटलं मला. बरं, रुळायला खूप वेळ जातो. म्हणजे आम्ही जेव्हा पण बिग बॉस मधून बाहेर आलेल्या कॉन्टेस्टंटचा इंटरव्ह्यू करतो ते भांडावून सोडतं. म्हणजे उषा नाडकर्णी पण म्हणाल्या होत्या की मी बऱ्याचशा गोष्टी गॅस कसा पेटवायचा मी हे पण विसरले. कारण की हा. घरी आल्यावर ते त्यांना ते सिस्टमच माहित नव्हती की माझ्या स्वतःच्या घरातली हा. शेगडी कशी हा. पेटते हेच त्यांना कळत नव्हतं. अशा कुठल्या गोष्टी ज्या आता हळूहळू तुम्हाला कळतायत की बापरे हे मी नेहमीच्या वापरातलं होतं, 85 दिवसांनी काय झालं असं की मला मला समजलं नाही. मोबाईल वापरता येत नव्हता घरी गेल्यानंतर, की मी पासवर्ड विसरलेलो आहे. देवा. परत कसं वापरायचं, स्क्रोल कसं करायचं, कुठल्या गोष्टी कुठल्या ऍप कुठे आहे हे पण विसरून गेलो. झोप येत नव्हती रात्री. आणि बायकोला एक गोष्ट मी बायकोला सांगितली होती की सकाळी जर मला उठवायचं असेल तर मोठ्याने गाणं लाव. तर मला जाग येईल, नाही तर जाग नाही येणार मला, मोठ्याने गाणं लाव. तसं तिने गाणं लावलं. मी उठलो सकाळी, नाचलो जरा वेळ घरीच नाचलो छान आणि मग माझ्या कामाला लागलो. तुम्ही ना टास्क तोडलेत जवळपास. म्हणजे काय म्हणावं, तो जो मधाचा टास्क असेल, नावं घ्यायची खोटी, आणि तो टास्क तुम्ही तोडलाय. जिथे जिथे तुम्हाला 100% द्यायचं होतं, जिंकणं न जिंकणं नंतरचा पार्ट, पण तुम्ही तुमचं 100% प्रत्येक टास्क मध्ये दिलं. आणि याला जोडून मला विचारायचंय की आम्ही गेम बघितलाय अख्खा, आम्हाला गेम मध्ये कुठल्याही टास्क मध्ये आरबी लंगडताना दिसली आहेत, तन्वीच्या जखमा उघड झालेल्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत, पण सागर कारंडेचं फक्त ऐकू आलंय की त्यांना त्रास होता तरी त्यांनी टास्क परफॉर्म केलाय. सो तो त्रास काय काय त्यांनी केलाय हे आम्हाला जाणून घ्यायचं आता, की किती अशी आव्हानं होती जी पार केली. कारण की तुमचं एक वाक्य मी ऐकलं की मला उलटी होईल आता टास्क खेळताना. तर अशा बऱ्याच गोष्टी झाल्या असतील ज्या कदाचित आम्ही पाहिल्या नसतील, त्यावर लढून तुम्ही, कारण की तुम्हाला बरेचसे त्रास पण होते, मायग्रेन होता किंवा काही, तुमची तब्येत बिघडली होती, तर हे सगळं त्या प्रेक्षकांना कळायला हवं की काय काय त्रास नाही. तो त्यावेळी जो त्रास होता, कारण काय झालं होतं, मला कॅप्टन्सी टास्क होता तो आणि मला डायरेक्ट फायनल खेळायची होती. पण समर्थक म्हणून मला मी चारही गेम खेळलो. पहिला, दुसरा, मग नंतर हळूहळू खूप दमायला झालं मला, ऍसिडिटी वाढली त्यामुळे, आणि मला उलटीसारखं होत होतं तिकडे, कधीही बाहेर पडेल कुठल्याही क्षणी. आणि नेमकं माझ्या वेळीच मला जेव्हा जिंकायचं होतं तेव्हाच ते व्हावं. पण नाही, पण मला मजा आली. मी दमलो होतो 3 राऊंड आधी दुसऱ्यांसाठी खेळलो आणि नंतर शेवटी मला माझ्यासाठी खेळायचं होतं, तिथे थोडंच कमी पडलो. ठीक आहे, गेम आहे, कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणारच. बरं, तुम्ही एक ब्रिलियंट ऍक्टर आहात आणि अभिनेत्याला अभिनय ओळखता येतो असं म्हणतात. मला माहित नाही खरं आहे का. तुम्हाला तिथे लोक अभिनय करतायत असं कुठेतरी वाटलं का, किंवा हे उगाच केलं जात आहे, किंवा अरे नाही, कारण की तुमचा एक स्टँड होता की ज्यामध्ये मी बोलायला म्हणजे मला वाटतंय की हा मुद्दा महत्वाचा आहे, मी त्यातच बोलणार, अदरवाईज मी आलतू फालतू विषयांमध्ये बोलणार नाही. तर तुम्हाला असं वाटलं का की छोट्याच्या गोष्टीचा मुद्दा बनवला जातो, किंवा ही व्यक्ती काल रात्री वेगळी होती, आज सकाळी वेगळीच आहे, किंवा ही विचार करून वागते, मुद्दाम केलं जाते, हा अभिनय आहे, असं वाटलं कुठेतरी लोकांना पाहताना? काही वेळा असं झालं. ज्या पद्धतीने राखी ठरवून सगळं करायची, स्क्रिप्टेड असायचं ते सगळं, असं मला वाटलं की अरे ही मुद्दाम करते, ठरवून करताय. म्हणजे जसं संकेतचं आणि तिचं झालं होतं, संकेतने पाणी टाकलं होतं तिच्या अंगावर, ते ठरवून केले होतं त्यांनी. आम्हाला पण प्रश्न पडला होता नंतर की यार आत्ता तर भांडले होते आणि आता एकत्र कसं काय बोलायला, पटकन कसं बोलायला लागले. तर त्यावेळी डाऊट आलाच होता, पण ते शेवटी क्लिअर झालंच की खरंच ठरवून केलं होतं त्यांनी, ते लोकांसमोर आलं. बरं, तुमचं आणि राखीचं जे एक छानसं बॉन्डिंग होतं ना, ते आम्हाला खरंच पाहायला आवडायचं. आम्ही ते मिस करू आता, की ती तुमच्या मागे पळायची आणि काय ना काहीतरी धमाल असायची तुमची. पण अर्थात 24 तासाचं सगळं नाही दाखवत, तर आम्हाला अशा बऱ्याचशा गोष्टी, अर्थात तुम्ही एपिसोड नाही पाहिलेत, पण कुठल्या गोष्टी आहेत ज्या हायलाईट कराल तुम्ही राखी सावंत सोबतच्या, ज्या तुम्हाला सांगायला आवडतील? कारण की ना, जेव्हा मी राधाचा इंटरव्ह्यू केला, मला राधा म्हणते की सरांनी आणि मी एकदम नाटुकली वगैरे सादर केली आहे किंवा असं. तर मी पाहिली नव्हती ती, आम्हाला दिसले नाही सगळंच्या सगळं, त्यामुळे विचारते की राखी राधा बरोबर पण खूप मजा केली आहे.
आम्ही दोघं मिळून काही ना काहीतरी आम्ही छोटं काहीतरी सादर करायचो की मी त्यांच्या घरी आलोय आणि त्यांना सुपारी देतोय लावणीची, असं वगैरे खूप गोष्टी केल्या. राखी बरोबर मी थोडक्यात सांगू, राखी बरोबर जगलो मी. मला जेवढं जगायचं होतं ना तिच्या बरोबर, हा. प्रत्येक क्षण मी तिच्या बरोबरचा एन्जॉय केला. काय बोलू अजून या. राखी सावंत आहे रे ती, काय एंटरटेनमेंटची क्वीन आहे ती, आणि तिच्यासोबत मजा करता आली मला, हे माझ्यासाठी खूप ग्रेट आहे. बरं, हा प्रश्न थोडासा सिरियस वेने मी विचारते, कारण की बाहेर अर्थात आम्ही गेम पाहिले आणि जसा दिसतोय तसाही पाहिलाय, तुम्ही आत खेळून आलात, प्रेक्षकांच्या रिॲक्शन पाहिल्यात. आम्ही गोष्टी नोटीस केल्या अशा की जेव्हाही तुमच्या प्रोफेशनवर किंवा कॉमेडीवर बोललं जायचं त्यावेळेला तुमचा तिळपापड व्हायचा. हो. या प्रश्नामागची पार्श्वभूमी अशी आहे की कुठलीही व्यक्ती एका गोष्टीवरती इतक्या मोठ्याने लाऊड रिॲक्शन देते, त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी पाईलअप झालेल्या असतात आणि त्यामुळे ती रिॲक्शन आलेली असते. तर ज्या वेळेला आम्ही टीव्हीवर बघतो ते पाहताना क्विक वाटतं, त्यामुळे बरीचशी लोक अशी जज करू शकतात ह्यात एवढं काय आहे. पण तुमच्यासाठी तसं रिॲक्ट करण्यामागे काहीतरी एक मोठं रिझन असू शकतं किंवा तुमची एक विचारसरणी असू शकते. 2 वेळा असे प्रकार झाले की तुमच्या प्रोफेशनल किंवा कॉमेडीवर बोललं गेलं आणि त्यावेळेला तुम्ही स्टँड घेतलात, खूप क्लिअर स्टँड घेतलात रेवाच्या वेळेलाही, आणि नंतर सॉर्ट आउट केलं, ठीक आहे. पण ती जी रिॲक्शन आहे ती त्याच्या मागे काय एक्झॅक्टली होतं? ऑफकोर्स होतं ना. मला एक पहिला मुद्दा की बिग बॉसचा नियमच आहे की बाहेरचं काही काढू नका, आपण प्रोफेशनवर कुणी कधी भाष्य करू नका, हे सरळ साधा नियम होता त्या घराचा, तो पाळला नाही गेला. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की हो मान्य आहे, मला विनोद कळतो, विनोद सादर करता येतो, याचा अर्थ मी माणूस नाही असं नाही होत. एक सागर कारंडे हा पहिला माणूस आहे, त्यानंतर तो विनोदी नट असेल, पण एक माणूस म्हणून मी माझे मुद्दे जर मांडतोय आणि त्यात तुम्हाला फक्त कॉमेडीच दिसते तर ते चुकीचं आहे. एक माणूस म्हणून मी माझी मतं मांडत होतो आणि जिथे जिथे मला मांडता आली, सिरियसली मांडता आली, तिथे तिथे मी मांडली. पण त्या गोष्टींनाही तुम्ही कॉमेडीचं नाव देत असाल तर ते मला नाही चालणार, म्हणून ती रिॲक्शन होती. ओके. आता आम्हाला ना इन्साइट्स जाणून घ्यायला आवडतील त्या घरातल्या, कारण शेवटी आपण माणूस आहोत आणि ना जेवढे पण एक्स कॉन्टेस्टंट आहेत ज्यांनी बिग बॉस खेळला त्या सगळ्यांकडनं खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला कळतात. जसं की बाहेरचे आवाज ऐकायला येतात, कारण की तुमचा बाहेरच्या जगाशी संबंधच नसतो. तर खूपदा असं होतं की काहीतरी आधीच्या कंटेस्टने सांगितलं की एक छोटासा कोपरा होता त्यांना कवडचा, तो बघायचो आम्ही, किंवा पक्ष्यांचे आवाज, किंवा कुणीतरी माकडाच्या उड्या असतील, काहीही असेल, किंवा कदाचित आम्ही वेळेचे अंदाज बांधायचो. असं तुमच्या बाबतीत काय घडलं? रोज उठायचं, बाहेर यायचं आणि आकाशाकडे बघा, आकाश नव्हतं, पॅक होतं ते, आणि ऊन आलेलं कळायचं, ताडपत्री होती त्याच्यावर ऊन पडायचं आणि वरती ते बांबू होते त्याला बांधलेले, त्या बांबूच्या सावलीवरून आम्ही गेस करायचो की किती वाजले असतील. म्हणजे असं जर आता इथे सूर्य असेल तर याची सावली इथे पडेल, तर किती पडेल, किती मोठी सावली आहे याची, त्याच्यावरून अंदाज बांधायचं की सावलीच नसेल तर 12 वाजलेत, बरोबर डोक्यावर आहे. मग थोडी अशी सावली असेल तर मग 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले. आतमधले लाईट्स जेव्हा लागायचे तेव्हा समजायचं 6 वाजले, आणि पूर्ण लाईट्स ऑफ झाली तर समजायचं 11 वाजले. हे आमचं रोजचं काम होतं की बाहेर यायचं किती वाजले हे बघायचं आणि अंदाज लावत बसायचं, काही कळत नसायचं किती वाजले. पण हा नाही 8 वाजताचं ऊन आहे, 8 वाजले असतील सकाळचे, असं वगैरे रोजचा खेळ होता तो आमचा एक. पण ते घर एक वेगळंच आहे, त्याची एक वेगळी जादू आहे. कितीही म्हटलं आपण की ते एक मटेरियलिस्टिक गोष्टींनी बनवलं असलं तरी त्याच्यामध्ये भावना उतरणारी ती सगळी माणसं जातात आणि मग त्या घराला घर पण येतं. आपण म्हणतो ना की असं 4 माणसांचा ग्रुप 4 दिवस जरी एकत्र राहिला ना तरी त्यांचे प्लॅन्स बनायला स्टार्ट होतात की मित्रांकडे भाई आपण वडापावची गाडी टाकायची, किंवा तसे तुमचे काय काय प्लॅन ठरले? गोवा ट्रिप ठरलेली आमची. मी, प्राजक्ता, करण, आयुष, रोशन, सचिन असे आम्ही गोव्याला जाणार आहोत. असे गोवा आणि थायलंड असे 2 प्लॅन आम्ही ठरवलेले आहेत सध्या. बरं, जसं की तुम्ही स्टेजवर म्हणाला की तुम्हाला सागर सापडला, आणि आम्ही त्याची एक गंमत सांगतो. आम्ही आतमध्ये डिस्कस करत होतो की आपण गोव्याला जाऊया सगळे,
तर रोशनला मी म्हटलं, रोशन पासपोर्ट आहे ना तुझ्याकडे? रोशन म्हणाला नाही. अरे म्हटलं बनव ना. म्हटलं का गोव्याला जायचंय आपल्याला? गोव्याला जायला पासपोर्ट लागतो. म्हटलं हो गोव्याला पासपोर्ट लागतो. आपण तिकडे ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहोत ते इंटरनॅशनल हॉटेल आहे, तिथे आधार कार्ड नाही चालत, ते पासपोर्ट चालतो. आणि तो आता जाऊन पासपोर्ट बनवतोय. पण त्या पासपोर्टचा वापर करणार आहोत थायलंडला जायला. त्यासाठी आम्ही काढायला सांगितलं, पण त्याला असं सांगितलं की गोव्याला चाललोय, जायचंय थायलंडला, त्याला न सांगता गपचूप तिकीट काढून. पण तुमची अशी एक मी ऐकलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये की तुमची सवय आहे की खूप सिरियस पद्धतीने तुम्ही एखाद्याला प्रँक करू शकता. तुम्ही तिकडे अजून केलेत का बाकी जणांवर पण? आणि कोण कोण बकरा बनलं त्यामध्ये? खूप. सचिन मोठा बकरा होता माझ्यासाठी. सचिन, आपली अनुश्री, रुचिता, हे माझे ठरलेले बकरे होते ज्यांना मी कधी फसवू शकतो. पण राखी नाही फसली कधी यात? नाही फसली ना. हो राखी पण. राखी एकदा मला म्हणाली होती, राखी चिडवत होती मला, मी काहीतरी सदरा वगैरे असं काहीतरी छान घातलं होतं आणि मला ओ नेताजी म्हणून असं चिडवत होती. मला येत होता राग. मी तिला जाऊन फक्त एवढं सांगितलं, ऐक ना, तुम्हाला काही म्हण, बेडूक म्हण, डुक्कर म्हण, चालेल, नेताजी नको म्हणूस. का? आहे काहीतरी कारण त्याच्या मागे. तर प्रॉब्लेम आहे, मग माझं फॅमिली बॅकग्राऊंडचं थोडं आहे, त्या प्लीज नेताजी म्हणून. असं काही नव्हतं, फक्त मला त्या नेताजी शब्दाचा कंटाळा आला होता. खूप सिरियसली जाऊन सांगितलं तिला आणि तिला ते खरं वाटलं होतं. बिचारी राखी. पण राखीचा एक वेगळा, आतापर्यंत बिग बॉस मध्ये खूपदा गेले, पण यावेळेला काय माहिती का तिला खरी वाटायला लागले कुठेतरी. बिचारी खरंच इमोशनल होते, खरंच ती अडकलीये. कधी कधी ती खरीच वाटते. या सीझन मध्ये खरंच वाटते. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. मी एक्साइटेड होते की कसं असणार तुमच्यासोबतचा फेस ऑफ, कारण की तुम्ही घरात जाण्याआधी आपला एक फोन कॉल झाला होता रात्री आणि तुम्ही म्हणत होतात की नेहा मला कळत नाहीये काय होणार आहे कसं होणार आहे. आणि मी खरं सांगते, ज्या वेळेला तुमचं इविक्शन झालं ती गोष्ट खरंच माझ्या पण जिव्हारी लागली आणि आम्ही रडलो. म्हणून ते पटकन जाणवलं की हा माणूस पळतोय या गोष्टीपासून. आणि ते ज्या क्षणी कळलं त्या क्षणी तुमचं कौतुक होत होतं टीव्हीवर, त्यामुळे ते खूप जास्त पचायला कठीण गेलं. पण आय मस्ट से तुम्ही तोडलत. महाराष्ट्राचा अख्खा कौल तुमच्या बाजूने आहे. महाराष्ट्र उभा राहिलेला आम्ही या जर्नीमध्ये पाहिलंय की सागर कारंडेचं फॅन फॉलोविंग काय आहे, काय लेवलवर लोक सपोर्ट करतायत, लोकांचे काय डीएम्स येत आहेत आणि किती जीव तुटतोय लोकांचा हे अजूनही आपण पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने मी सांगते की आम्हाला प्रचंड प्राऊड आहे. खूप कमाल खेळलाय. त्या क्षणी आम्हाला हे सांगता नव्हते कारण तुम्ही टीव्हीवर होतात, पण तुम्ही तोडलेत टास्क. आणि त्यावेळेला आम्ही टाळ्या वाजवायचो अक्षरशः. ज्या वेळेला तुम्ही लेटर नको तू घे असं म्हणत होतात प्राजक्ताला, त्यावेळेला आमचा जीव इथे असं होतं की नाही तुम्ही वाचलं पाहिजे ते. तर मला वाटतं की हा 85 दिवसाचा जो प्रवास आहे तो आम्ही सगळ्यांनी मिळून जगलाय तुमच्यासोबत. तुमच्या इतकी इंटेन्सिटी नसेल पण तरी सुद्धा. आणि तुम्ही खुश आहात म्हणून आम्ही खुश आहोत की ठीक आहे तुम्ही खुश आहात ना बस. आणि ही लढाई फक्त माझीच नव्हती, तर बाहेर एक वेगळी लढाई होती जी सोनाली लढत होती. तिच्याशिवाय शक्य नसतं झालं एवढा प्रवास करणं. आणि लोकांच्या प्रेमामुळे असंच प्रेम राहू दे असं मी विनंती करेन लोकांना. काय आता प्लॅन, नेक्स्ट प्लॅन? एक प्लॅन लवकरच नाटक करेन आणि मला सिरियल करायची. तुम्हाला रियालिटी शो करायला आवडेल का? कारण दांडगा अनुभव आहे. हो रियालिटी शो मला आवडतात करायला, मी करेन. कुठला आला तर नक्कीच करेन. पण मला सिरियलचा अनुभव मला कधीच नाही आलाय, मी कधीच केलेली नाही सिरियल, तर ते एकदा मला करायचंय. हे बिग बॉस ज्याच्या नशिबात येतं त्याचं नशीब चमकतं आणि असे प्रोजेक्टची रांग लागते. त्यामुळे टचवूड आता तुम्हाला हवं ते मनासारखं सगळं काम मिळू दे आणि तुम्ही असंच सतत इंटरव्ह्यू घेण्यासाठी आमच्या समोर बसू दे. आणि खुर्चीचा मोह सुटायला नको. थँक्यू सो मच. थँक्यू.